मित्रांनो, उद्योग भरावरील प्रस्तुत यूट्यूब चॅनलवरती आज आपण अशा एक वेगळ्या उद्योगाविषयी माहिती घेणार आहोत, जो की उद्योग 31 तारखेला आपल्या गणपतीचं आगमन होत आहे. आणि ह्या 31 तारखेला जे गणपतीचं आगमन जे आपलं होत आहे, तर तो गणपती कसा बनवला जातो हा एक छोटासा व्यवसाय, असं छोटासा म्हणण्यापेक्षा हा तसा मोठाच व्यवसाय आहे. कारण सर्व भारतामध्ये ह्या गणपतीचं आपण काय करतो, पूजन करतो. आणि हा जो गणपती आहे, हा गणपतीचा व्यवसाय कसा गणपती बनवले जातात, कसापासून गणपती बनवले जातात आणि याच्यातून कितपत फायदा आहे किंवा कितपत काय काय आहे, तर या सर्व या उद्योगाविषयी माहिती करून घेण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत. आणि तो आहे तो व्लॉग आम्ही आता बनवत आहोत. तर आपण आता चाललेलो आहोत त्या दिशेने. तर माझ्या बरोबर आहेत आमचे निर्माता दिग्दर्शक शुभम कुमार आणि संकलन जे आहे, संकलन करणारे आमचे संकलक आहेत हर्षद कुंभार. तर ते आहेत आता सध्या, म्हणजे त्यांच्याकडे आता त्या पद्धतीनं त्यांचं ते चालू राहणार आहे. आणि आम्ही आता व्लॉगच्या दिशेने आम्ही जात आहोत. हां, चला तर मित्रांनो, आज आपण आपल्या पहिल्या व्लॉगच्या दिशेने जात आहोत. आणि माझ्यासोबत आहेत माझे कार्यकारी मंडळ साहेब सर्वजण. आणि आता आम्ही चाललेलो आहोत व्लॉगच्या. मित्रांनो, आम्ही ट्रायपॉडचा घेतलेला आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आहे ते पूर्णपणे गणपतीची रिव्ह्यू मिळणार आहे. गणपती कसा तयार होतो, गणपतीची प्राईस काय, गणपती म्हणजे किती बजेटमध्ये तयार होतो, काय लागतं गणपतीला, हे सर्व तुम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा जो आहे तो पूर्ण बघा पाहिजे. मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ लाईक करा, अजून केलं नसेल व्हिडिओला मेन नेमकं म्हणजे मित्रांनो लाईक करावी आणि जर सबस्क्राईब जर केलं तर सबस्क्राईबचा करून घ्या. तर मित्रांनो, आपण जे पुढे कंटिन्यू तुम्हाला दाखवतो ब्लॉग, तर आता जायचं आपण मित्रांनो. तर चला मित्रांनो, आज आपण जिथं गणपती बनवले जातात तिथं आपण आज पोचलेलो आहोत. तर जे गणपती तयार करतात त्यांचं नाव आहे सुनील कुमार. तर त्या दादांना आपण आता सगळ्या गणपतीच्या विषयी माहिती सर्व आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण त्यांच्या घरी आलेलो. मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला ज्या काही गणेश मूर्ती आहेत किती आकर्षक, सुंदर आणि कशा जबरदस्त गणेश मूर्ती आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि त्याचं शूटिंग आमचे निर्माता करतायत शुभम कुंभार. तर ती तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळेलच. ठीक आहे. पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. तुला पुन्हा तुझे तो संदेश आम्हाला देवा, सगळ्या लोकांसाठी आदेश दिला देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला, तुझ्या आम्हाला गोकुळ राजा धन्य झाला देवा. मन सुंदर सुंदर जसा मोगरा सरा पुरीचा साज नाचला, ती चाळी तुझी वाया तोरे राणी तारंगी पोरे देवंती वे. किती आकर्षक गणपती बनवलेला आहे. या सर्व गणपतीच्या मूर्तीचं तुम्हाला मी दर्शन दाखवतोय. या भूमीवर देवांचा काळा अभिमानाने अवतरला, सर्व धर्माचा तूच लाडका भेदभाव नांदला. हे गुणी तुझे आम्ही तुला राजा धन्य धन्य देवा. गणपती बाप्पा मोरया. अजून काही गणपती वर ठेवलेले आहेत. आता आपण वर जात आहोत बघण्यासाठी. ते गणपतीचे सर्वेसर्वा सुनील कुंभार. आज आपण त्यांचीच इंटरव्ह्यू घेणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला मी थोडंसं हे गणपतीबद्दल सगळं पूर्ण दाखवून घेतो, कशा मूर्त्या बनवल्यात, आणि मग आपण जाणून घेऊ
सर्व गणपतीविषयी कशापासून बनवलेत, कसे बनवलेत, काय फायदा होतो, ह्या सर्व गोष्टीची आपण काय करून घेणार आहोत, तिथं इन्फॉर्मेशन सगळी कलेक्ट करणार आहोत. मित्रांनो तो आता आपण आलेलो इथं म्हणजे सुनीलकुमारचे आता लहान गणपतीचा मित्रांनो बैल आहे. आपण आता तुम्हाला मोठा गणपती मित्रांनो दाखवतो. आता मोठ्या गणपतीची आता पॉलिश वगैरे सगळं झालेलं आहे. आपण त्यांच्या रंगकाम चालू आहे आणि रंगकाम चालू आहे सगळं आपण बघू शकता. तेव्हा ठिकाणी आपण चप्पल काढू. त्याला चप्पल काढू मित्रांनो आपण इथं. आणि पण गणपती आपण जिथं आलेलो आहोत. तर बघू शकता मित्रांनो बॉडी कलर दिला आहे. आणि पुढचे जे काय असेल ते आपले ब्लॉगर म्हणजे मेन ब्लॉगर हे सगळं बोलतील तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आज आपण गणपती कसे बनवले जातात आणि गणपती बनवलेले आहेत त्या गणपतीचे मालक इथं सुनील कुमार आपल्यासोबत आहेत. आता आपण त्यांनाच ह्या उद्योगाविषयी थोडीशी आपण काय करू माहिती त्यांच्याकडे जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. मला सांगा की तुम्ही हे गणपती कशापासून बनवता? हा गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेला आहे. हां, पांढरा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून हा बनवला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे मोल्ड असतात की कसे असतं तुमच्यामध्ये? नाही, हा म्हणजे आपण कोल्हापूरहून कच्च्या मागवतो. कच्च्या मागून घेतलं जातं. ठीक आहे. कच्च्या मागून घेतल्यानंतर तुम्ही इथं आणल्यानंतर त्याचं तुम्ही कलर काम केलं जातं. आणल्यानंतर कच्च्या पॉलिश नंतर कलर काम केलं हां, त्याच्या पहिल्यांदा काय केलं जातं, आणल्यानंतर मूर्त्या इथं आणल्यानंतर तुम्ही काय करता इथं? त्याचा खड्डा कच्च्या मूर्त्या असतात. हां, रफ असतात त्यालाच ते टचअप काढून त्याच्या काढून त्याला पॉलिश केलं जातं. पॉलिश केलं जातं. पॉलिश केल्यानंतर मग तुमचं प्रायमरी कलर हा तुम्ही पहिल्यांदा देता की मग डायरेक्ट तुम्ही असं कलर चालू करता? नाही, प्रायमरी कलर मारून हां, फायटिंग पावडर मारून प्रायमरी कलर व्हाईट मारला जातो. नंतर बॉडी कलर मारला जातो. हा बॉडी कलर मारला जातो. म्हणजे आता हे तुमचं आता हे जे काय चालू आहे अजून प्रोसेसमध्ये आहेत गणपती. हो, सुरुवात आहे. सुरुवात आहे. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे कलर किंवा कसं असतं तुमच्याकडे कलरचे काही प्रकार वगैरे तुम्हाला काय माहिती असतील ते थोडीशी इन्फॉर्मेशन सांगा. आपल्याकडे कलर येतात ते रेग्युलर मध्ये फ्लोरोसेंट कलर येतात. नैसर्गिक कलर येतात. नैसर्गिक. हां, नैसर्गिक कलर येतात. बॉडी कलर फक्त प्लास्टिक राहतो. अच्छा. हां, आणि बाकीचे सगळे ज्यांच्या अंगावरचे शाल धोतर आहे ते म्हणा ते सगळं फ्लोरोसेंट मध्ये नैसर्गिक कलर मध्ये येतात. नैसर्गिक कलर म्हणजे आपण इको फ्रेंडली थोडक्यात इको फ्रेंडली कलर राहतो. हा, इको फ्रेंडली आपण कलर यूज करतो. ठीक आहे. तर सर्वसाधारण हे जे काय मूर्त्या आहेत तुम्ही असे किती मूर्त्या आणता की बाबा म्हणजे तुम्हाला इथे किती मूर्त्या तुमच्या इथे खप होतो असा साधारणतः? म्हणजे मोठ्या मूर्त्या किती फुटापर्यंत तुम्ही आणता? मूर्त्या मोठ्या 2 फुटापासून 5.5 फुटापर्यंत हा, आपल्याकडे अवेलेबल असतात. अवेलेबल एवढंच असतं. 5.5 फुटापर्यंत. 5.5 फुटापर्यंत. हा, 5.5 फुटापर्यंत जेव्हा तुम्ही मूर्त्या आणता मग ते म्हणजे तुम्ही आता तुमच्या कुळाप्रमाणे आणता की म्हणजे आणखी काही असं विक्रीसाठी विक्रीसाठी? कुळाप्रमाणे काय असं नाही, विक्रीसाठी जास्त तुम्ही आणलेलं आहे. ठीक आहे. नमस्कार दादा, इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. चला मित्रांनो, आता आपण दुसऱ्या ठिकाणी गणपतीविषयी माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला जर लाईक केलं असेल आपल्या चॅनलला तर मित्रांनो तुझं आपल्या लगेच लाईक करून टाका. मेन गोष्ट म्हणजे लाईक करा पहिला. आता आपण जाणार आहोत आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत बघण्यासाठी गणपती. पण गणपती असेल आकाश गणपती आहेत मित्रांनो. तर आता आपण जाऊया मित्रांनो पुढं.
चला इथं तर तुम्हाला प्रत्यक्षात वर्किंग चालू असलेलं बघायला मिळणार आहे. आणि इथं सुद्धा खूप आकर्षक मूर्ती आहेत. इथं काही रंगवलेले आहेत, काही बॉडी कलर करायला चालू आहेत. आणि इथं सध्या आता पेंटिंग वर्क चालू आहे. आणि पेंटिंग वर्क तुम्ही बघू शकता किती आकर्षक गणपती रंगवलेला आहे. ठीक आहे, आमचे निर्माता शुभम कुमार पण तिकडून शूटिंग घेत आहेत. ठीक आहे, संकलन कलर कुठले कुठले असणार आहेत त्याच्यावर पण आपण त्या मालकांशी बोलणारच आहोत. कलरची इन्फॉर्मेशन कशी असणार आहे, काय असणार आहे, हे गणपती कशा आहेत, कशा पद्धतीने बनवले जातात, कशापासून बनवले जातात, मगाशी आपण विचारलेलं होतंच. तरी पण आता आपण यांच्याकडूनही थोडीशी त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत की कशा पद्धतीनं गणपती बनवले जातात, कशापासून बनवले जातात, काय नफा होतो हे बघू शकता तुम्ही. सध्या जे घर दिसतंय ते सगळं कलरफुल आहे. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. आज आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत. इथं आपण आता गणपती इथं सुद्धा कसे बनवले जाते, हा जो व्यवसाय आहे गणपतीचा व्यवसाय आहे तो कशा पद्धतीनं आपण इथं करणार आहोत तर त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर हे आहे स्वप्नील कुंभार. तर या गणपतीचे सर्वेसर्वा मालक, मला काय हरकत नाहीये. तर त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करूया. नमस्कार, मला सांगा सर्वप्रथम तुम्ही हे मूर्त्या कशापासून बनवलेले? पीओपी पासून तुम्ही मूर्त्या बनवता. पीओपी पासून ज्या मूर्त्या तुम्ही बनवता तुमच्याकडे साधारणतः किती फुटापासून किती फुटापर्यंतच्या मूर्त्या इथं अवेलेबल आहेत? 1 फूट ते 2.5 फूट. 1 फूट ते 2.5 फुटाच्या आसपास. त्या सगळ्या तुम्ही ज्या काही मूर्त्या आहेत ते तुमच्यामध्ये काही फुलाला त्याला ठेवलेलं असतात की काही विक्रीला मूर्त्या असतात? सगळं तुमच्या विक्रीसाठी असतात. तुम्ही जे गणपती आणता तर त्यासाठी गणपती आणल्यापासून गणपती कलर करेपर्यंतची जी काय प्रोसेस आहे तर त्याच्याविषयी थोडक्यात आम्हाला तुम्ही माहिती द्या. मोठचं साचे असतं आपल्याकडे. अच्छा, हा, मोठचं साचे शेवटी पाण्यात मिक्स करून ते त्याच्यामध्ये मोल्ड काढला जातो. हा, बरोबर. हा, त्यानंतर पॉलिश त्यानंतर त्याचं वाळवून त्यानंतर पॉलिश केलं जातं. पॉलिश पेपर तुम्ही किती नंबरचा वगैरे काय वापरता किंवा काय असं काय असते? ठीक आहे, तर तुम्ही जर थोडं असेल तर दाखवू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मित्रांनो जाळी असते ती, आणि ह्या जाळीपासून त्यांनी काय करतात, पॉलिश करण्यासाठी ही जाळी वापरतात. त्यानंतर पुढे तुम्ही त्या पॉलिश केल्यानंतर तुमचं कसं असतं, प्रायमर मारावा लागतो. प्रायमर म्हणजे पूर्ण पहिल्यांदा सगळा गणपती प्रायमर करून घ्यायचं. अच्छा. आणि गणपती प्रायमर सगळं करून घेतल्यानंतर त्यानंतर पुढील प्रोसेस तुमची काय असते? मग पुढली प्रोसेस बॉडी कलर झाल्यानंतर बॉडी शेड वगैरे शेडिंग. अच्छा, बॉडी कलर आपल्याकडे अशा पद्धतीने बॉडी कलर मिळतो. तर हा यांनी जे वापरतात ZSH-Y66R गणपती बॉडी कलर म्हणून आहे. तर तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने त्यांनी हे कलर यूज करतात. हे कलर इको फ्रेंडली आहेत. नॅचरली कसे वॉटर बेस्ड कलर असतात. म्हणजे गणपती विसर्जन केल्यानंतर म्हणजे पाण्यामध्ये विरघळून जातात. म्हणजे तुम्ही म्हणजे पर्यावरणात सुद्धा तुम्ही काय करू शकता, हानी पोहोचत नाही अशा कलर पासून. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणजे पर्यावरणात सुद्धा काय करतात तुम्ही, आणि पर्यावरण सुद्धा इथं जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे इको फ्रेंडली गणपतीचं एक आहे. फक्त इथं प्लास्टर ऑफ पॅरिस जे वापरलेलं आहे तर त्याच्यावर शासनानं थोडी बंदी घातली होती. आता ती शासनानं उठवलेली आहे. ऍक्च्युली हे गणपती शाडूचे बनवले पाहिजेत, पण लोकसंख्या वाढल्यामुळं गणपतीचं तितक्या पद्धतीनं प्रोडक्शन होत नसल्यामुळं आपल्याला प्लास्टर ऑफ पॅरिस शिवाय पर्याय नाहीये. तर इथं काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू दोन्ही मिक्स करून सुद्धा गणपती इथं बनवलेले असतात. प्रॉपर शाडूचे पण गणपती इथं बनवलेले असतात. तर मला तुम्हाला थोडक्यात विचारायचं आहे की साधारणतः तुम्ही हे जे काय चालू करता म्हणजे गणपती म्हणजे गणपती बसण्याच्या अगोदर किती दिवसापासून तुमचं हे काम चालू करतो? 2-2.5 महिने तुम्ही काम चालू करता. म्हणजे रंगवण्यासाठी तुम्ही जे वेगवेगळे कलर वापरता त्या कलर विषयी तुम्ही माहिती देऊ शकताय का? सांगा म्हणजे कलर कुठले काय आपण याला वापरतो लोगोसाठी वापरतो. हे गणपतीचं धोतर वगैरे कलर करण्यासाठी एक त्यांनी करतात. तसं तुम्ही आता बघू शकता इथं. तर मॅक्सेल म्हणून हा कलर आहे. तर अशा पद्धतीने ह्यांनी कलरचे त्यांनी काय करू शकता ते तुम्ही कलर बघू शकता.
इथं वेगवेगळे कलर इथे बघायला तुम्हाला मिळतील आणि हे सगळे वॉटर कलर आहेत मित्रांनो. म्हणजे हे नॅचरली वॉटर त्यांनी काय केलेलं आहे, कलर काय केलेले आहे, त्यांनी नॅचरली कलर वापरतात. त्याच्यामुळं पर्यावरणाची हानी काय होते इथं कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. तर तुम्ही हे गणपती रंगवण्यासाठी ब्रशचा यूज करता आणि ब्रश नंतर या शेडिंग वगैरे कशानं आता तुम्ही काय यूज करता? ब्रशचा पण वापर होतो. ब्रशचा वापर. बारका आपल्याला ते निघाला. पेन निघालाय. तुम्हाला बघायला मिळेल का आपल्याला पेन निघालं इथं? म्हणजे सहकारी प्रतीचा आपल्याला पेन हे बघा. तर अशा पद्धतीने मित्रांनो अशा पद्धतीनं पेन गन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला हे आपलं कंपनीला आपल्याला काय करते थोडीशी इन्फॉर्मेशन देते कधी कशा पद्धतीनं हा गन आपण यूज करू शकतो गणपतीवर. यात कलर सोडायला थोडाशी बारीक सारीक काम आहे. अच्छा अच्छा अच्छा. आपल्याला ते पेन गन आपण करू शकतो. म्हणजे शेडिंगचं काम आहे या पेन गन आपण काय करू शकतो याचा यूज करून आपण बघा मित्रांनो डायरेक्ट पेनासारखंच दिसतंय. म्हणजे ह्या गनचा यूज करून ह्या गणपतीवर जे काय उत्कृष्ट असं शेडिंग काम केलं जातं तर त्या शेडिंग कामाच्या यूजसाठी तर हा काय वापरला जातो पेनगन यूज केला जातो. ह्याला पेनगन म्हणलं जातं. ही जी पाईप आहे तर ही पाईप याच्यामध्ये तुम्ही मग याच्यामधून कसं कशा पद्धतीनं कॉम्प्रेसर कसा जोडून किंवा काय केलं तुम्हाला कॉम्प्रेसर जोडल्यानंतर स्पीड तिथं नॉब चालू केल्यानंतर त्या स्पीडवर हे काय होतं हा गन काय करतो इथं वापरला जातो. तर गणपतीचा ऍक्च्युअल कलर काम आता इथं चालू आहे. तुषार कुंभार करतायत. तर आपण थोडंसं तिकडे पण थोडंसं ब्लॉगसाठी करावं आणि माझ्या तर इथं बघा तुम्ही इथं आता ऍक्च्युअल मध्ये गणपतीचं वर्किंग चालू आहे. म्हणजे इथं ऍक्च्युअल मध्ये आता गणपतीचं वर्ककाम चालू आहे. आता हे जे काय आहे तर हे तुम्ही गणपतीचं जे काय वर्क तर नमस्कार दादा तुम्ही आता हे गणपतीचे जे काय कलर काम करत आहात तर त्यासाठी जे ब्रश वापरतात थोडं ते मला इन्फॉर्मेशन द्या. कशा टाईपचे ब्रश असतात काय नंबर वगैरे काय असतात ब्रशला? ब्रशचा नंबर असतो. हा एक नंबर म्हणजे हा 6 नंबर आपल्याला जी साईज पाहिजे मोठ्या कामासाठी मोठा हा अच्छा अच्छा. लहान बारीक पिक्चर कामासाठी लहान अच्छा. आणि हे जे तुम्ही आता ठेवलेलं आहे गणपतीचं हे म्हणजे काय तुम्ही स्टँड आहे स्टँड आहे. म्हणजे हे वर्किंग करण्यासाठी तुम्ही म्हणजे गणपती म्हणजे आपल्याला फिरावं लागेल नाही. ठीक आहे. म्हणजे गणपती तुम्ही फिरवून त्यानुसार तुम्ही त्याच्यावर काय करता कलर काम तुम्ही करू शकता. थोडंसं तुम्ही मला त्या हे जे काय गणपतीचं जे काही कॉम्प्रेसर आहे त्याच्यावर थोडीशी इन्फॉर्मेशन आम्हाला द्या. आमच्या मित्रांना ते जाणून घेऊ शकतो आपण इन्फॉर्मेशन तुम्ही मला कॉम्प्रेसरची थोडी इन्फॉर्मेशन द्या. चालू. तर चला मित्रांनो आता ते जे काय गणपतीचं पूर्ण वर्किंग केलं जातं आपलं कलर काम केलं जातं तर ते कलर कामासाठी जो कॉम्प्रेसर यूज केला जातो तर त्याच्याविषयी आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेतोय स्वप्नदारीने. चला स्वप्न तुम्ही जरा मला ह्या कॉम्प्रेसरबद्दल तुम्हाला माहिती सांगा जरा म्हणजे साईज किंवा काय आहे किंवा ह्याच्यापेक्षा आणखी मोठा असतो का? याच्यापेक्षा मोठा असतो. असतं त्या साईजवरून आपण पाहिजे तसं आपण 40 लिटरमध्ये अच्छा आपल्याला 7 लिटर 120 लिटर हां हे अर्धा HP अर्धा HP मध्ये बसते. अच्छा अच्छा अच्छा. हा अर्धा HP म्हणजे अर्धा HP म्हणजे मोटरची तुम्ही सगळी कॅपॅसिटी असते. तुम्ही इलेक्ट्रिसिटी हवा काय केली जाते स्टोअर केली जाते आणि हवा स्टोअर करून तुम्हाला यूज करायचं आहे तसं तुम्ही तिथे काय करू शकता त्यावर वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला हे किती हवा भरले किंवा काय आहे कसं तुम्हाला समजतं याच्यामध्ये किती हवा भरले तिकडे गेज मीटर आहे. बरोबर याला ऑटो आहे. हां ऑटोला आपल्याला 120 हवा झाली की नाही 120 PSI हवा झाली की ऑटोमॅटिक बंद होतो. ऑटोमॅटिक तो बंद होतो. हां म्हणजे ते पण बंद करावं लागत नाही आपल्याला. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे ऑटोमॅटिक बंद होतं. चांगली गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे ह्या थ्रू आपण काय करू शकतो तर अशा पद्धतीनं हा गन जो आहे गन त्याला जोडलेला आहे बघा. सर्किटचं ऑफिस वगैरे तुम्ही बघू शकता तिथं नॉब वगैरे आहे. तर ते काय आहे म्हणून पाईपला आपल्याला जेवढं सप्लाय पाहिजे तेवढा तुम्ही ह्या सप्लाय सुद्धा कंट्रोल करू शकता. म्हणजे हे जे इथं दिसतंय तुम्हाला हे सिंगिंग तर हे सप्लाय आपण कंट्रोल करण्यासाठी त्यांनी याचा यूज केलेला आहे. म्हणजे इथं एकाच पाईपला तुम्ही 3-4 पाईप कनेक्ट करू शकता. म्हणजे बघा मित्रांनो इथं एकाच पाईपपासून 3-4 पाईप काय करू शकता त्यांनी कनेक्ट करू शकता. म्हणजे हे पहिला पण आपल्याला मिळतं बाजारामध्ये की तुम्ही तयार केलं हे विकत मिळतं. अच्छा अच्छा हे विकत मिळतं. बरोबर ठीक आहे. तर बघा मित्रांनो आपण आता इथे काय करूया हे कॉम्प्रेसर थोडं व्हिडिओ बघितलेला ठीक आहे. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता चला
तर मित्रांनो, आज आपण विषयी आपण भरपूर माहिती आज मिळवलेली आहे. तर आता जर तुम्ही आमचं चॅनल जर लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटणार आहोत पुढल्या आठवड्यात पुढल्या व्लॉगमध्ये, की त्या व्लॉगचं त्या उद्योगधंद्याविषयी मी थोडंसं आता सांगून ठेवतो की आपण पुढल्या उद्योगात आहे पोल्ट्री हा जो काय व्यवसाय आहे, पोल्ट्री व्यवसाय, तर त्याच्याविषयी आपण व्लॉग तयार करणार आहोत. तर नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही ते सुद्धा बघायला विसरू नका. धन्यवाद.